माळीण पुनर्वसन दिनांक 30 जुलै 2014 हा दिवस केवळ माळीण वासियांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. सकाळी 7च्या सुमारास अतिवृष्टीमुळे डोंगराचा कडा खाली कोसळला आणि पाहता पाहता सारा गाव त्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. शिल्लक राहिली भयान शांतता. हुंदक्यांचा आवाज तोही आतल्या आत आणि गावाचं अस्तित्वही आतल्या आत. दरड कोसळल्याची बातमी तालुक्याला येऊन पोहोचली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचा फोन वाजला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक बोलावून संबंधित विभागांना सूचना केल्या आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं तत्काळ 4 ठिकाणी कंट्रोल रूम स्थापन करून बचाव कार्याला सुरुवात केली. दरड कोसळून झालेल्या अपघातातील मृतदेह वेळेत बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. याकरता जेसीबी, पोकलँड, ट्रक आदी साधनांचा वापर करून प्रक्रिया गतिमान करण्यात आली. पावसाचा जोर अद्यापही कमी झाला नव्हता, त्यामुळे बचाव कार्यात व्यत्यय येत होता. दरम्यान बघ्यांची गर्दी कमी करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली. अनेक शासकीय विभाग, सामाजिक संस्थांनी अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली. वन विभागानं लाकडं पुरवली तर खेड तहसील कार्यालयानं रॉकेलची व्यवस्था केली. होमगार्ड आणि जिल्हा आरोग्य विभागानं पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तर केलाच, पण औषध फवारणी, लसीकरण आणि स्वच्छतेच्या सुविधाही पुरवल्या. 17 दिवसांच्या अहोरात्र प्रयत्नानंतर स्थानिक नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी श्री सौरभराव, मुख्याधिकारी कांतीलाल उमप, सर्व शासकीय यंत्रणा आणि गावकरी यांच्या उपस्थितीत शोध आणि बचाव कार्याचा आढावा घेण्यात आला. मृत आणि बाधितांची यादी निश्चित करून शोध आणि बचाव कार्य थांबवण्यात आलं. या दुर्घटनेमध्ये 151 माणसं आणि सुमारे 300 जनावरं मृत पावली होती. दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांसाठी आंबेगाव तालुक्यातील आसाणे या गावी असलेल्या आश्रमशाळेत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. त्यानंतर भालचीम विद्यालयाच्या प्रांगणात 25 तात्पुरत्या स्वरूपातील निवारा शेड्स आणि 10 स्वच्छतागृह बांधून आपदग्रस्तांना 7 ऑक्टोबर 2014 पर्यंत तात्पुरत्या निवारा घरांचा ताबा देण्यात आला. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्त व्यक्तींना आर्थिक मदत करण्यात आली. माळीणमध्ये सर्व आर्थिक मोबदला देताना तो धनादेशाद्वारेच वितरित करण्यात आलेला आहे. माळीण दुर्घटनेतील आपदग्रस्तांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करणं हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे काही जागांची पाहणी करण्यात आली आणि उपलब्ध जागांची जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांनी तपासणी करून गावकऱ्यांच्या संमतीनं आंबडे इथली जागा पुनर्वसनासाठी निश्चित करण्यात आली आणि दिनांक 1 एप्रिल 2016 रोजी आंबडे येथील 8 एकर जागा खरेदी करण्यात आली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्यामार्फत तयार केलेल्या आराखड्याला नगर रचना विभागानं मान्यताही दिली. त्यानुसार या जागेमध्ये भूखंडाचं सविस्तर सर्वेक्षण करून पुढील कामं करण्यात आली. त्यामध्ये रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधली, अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले, आरसीसी गटार बांधण्यात आली, संपूर्ण जलनिस्सारणासाठी गटार बांधलं. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्र, शाळेची इमारत, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, समाज मंदिर आणि जनावरांसाठी गोठाही बांधण्यात आला. यामध्ये जे लोक आहेत त्यांना आपण आजही आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहोत. त्यांना आज साधारणतः 2.25 वर्ष नंतरही आपण त्यांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग उपलब्ध करून देत आहोत. त्यांचे आवडीचे जे काही छंद होऊ शकतात ते प्रमोट करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. ते रिकामे नाही बसले पाहिजे, कारण रिकामा बसला माणूस की आपोआप त्याच्या मनात नकारात्मकता येते आणि ती नकारात्मकता त्याच्याकडून काही
त्यामध्ये काहीही घडू शकते अशी परिस्थितीमध्ये त्यांना एंगेज करण्याचा प्रयत्न करणे, तिथे जे महिला मंडळ आहेत त्यांनासुद्धा DRDA मार्फत एंगेज करणे, त्यांना काही प्रशिक्षण देणे, हे सर्व गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. गावाचं जे यूथ आहे आणि तेवढंच नव्हे तर आजूबाजूचे गावाचे जे यूथ आहेत त्यांना जवळपासचे जे इंडस्ट्रीज आहेत, MIDC आहे, तिथे रोजगार उपलब्ध करून देणे. ज्यांच्या रुची रोजगारमध्ये नसेल त्यांचा कौशल्य विकास करणे, ज्यांची रुची कौशल्य विकासमध्ये सुद्धा नसेल त्यांना तिथे ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज, त्यामध्ये कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीमेंढी पालन यासारखी गोष्टीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करतो. पुनर्वसन करताना विविध टप्प्यांवर जशी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली तसंच गावकऱ्यांना सुद्धा सगळ्या प्रक्रियांमध्ये सामावून घेण्यात आलं. दुःखी कष्टी झालेल्या गावकऱ्यांना पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी करून घेताना त्यांच्या अडचणी, गरजा आणि बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन याचा सुंदर मिलाफ म्हणजे माळीण पुनर्वसन होय.